बहीण लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं वितरण बघा जवळपास संपलेलं आहे। आणि या योजनेच्या संदर्भात मग महत्त्वाचा जो प्रश्न निर्माण होतो आहे तो म्हणजे काय, तर अशा काही लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळणार नाही, तर ते अगदी स्पष्टपणे तुम्हाला कळावं यासाठी हा व्हिडिओ आहे की कुणाला इथून पुढे लाभ चालू राहणार आहे आणि कुणाला लाभ बंद होणार आहे, कायमचा लाभ जो आहे बंद होणार आहे। तर अशा पद्धतीने जे अगदी मी सविस्तर तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये सांगणार आहे। मग यांना म्हणजे कोणत्या लाभार्थ्यांना नेमका लाभ मिळणार नाही, म्हणजेच कुणाचा हप्ता बंद होणार आहे, इथून पुढे जे त्यांना हप्ते मिळणार नाही, अगदी मुद्देशुद्ध पद्धतीने मी तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये सांगणार आहे। पहिला मुद्दा तर लक्षात घ्यायचा आहे की कुणाला लाभ मिळणार नाही, मी अगदी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने अगदी सविस्तर लिहिलेला आहे बघा। पहिला मुद्दा की जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला लाभ कायमचा बंद होणार आहे। फक्त ट्रॅक्टर वगळून बाकी कोणत्याही प्रकारची असेल 4 चाकी तर तुमचा लाभ बंद होईल। काही लाभार्थ्यांनी विचारलं सर स्कूटी असेल तर होतो का, किंवा 2 व्हीलर असेल तर होतो का, तर उत्तर आहे नाही होणार। 4 चाकी म्हणजे 4 चाकी, मग 4 चाकीपेक्षा जर का मोठी असेल मग ती 6 चाकी असो 12 चाकी कोणती पण असो, बरोबर। पण यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा काही लाभार्थ्यांनी विचारलं आहे की ऑटो रिक्षा म्हणजे 3 चाकी ऑटो रिक्षा असेल तर लाभ बंद होतो का, उत्तर आहे नाही। मग बाकी जर का तुम्ही म्हणाल की बघ बाकी सर आमच्याकडे ऑटो रिक्षाच आहे, पण मग तुम्ही म्हणाल की सर आमच्याकडे 4 चाकी छोटी गाडी आहे तर ती चालेल का, आम्ही या कारणासाठी वापरतो आम्ही त्या कारणासाठी वापरतो, तर 4 चाकी गाडी असेल तर सरळ सरळ लाभ बंद होतो। पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, जर एखाद्या लाडक्या बहिणीच्या नावावर किंवा कुटुंबामध्ये 4 चाकी गाडीच नव्हती आणि 4 चाकी गाडी असा पर्यायामुळे त्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद झाला असेल तर त्यांना फेर तपासणीमध्ये लाभ चालू होऊ शकतो। पण जर असेल 4 चाकी गाडी तर लाभ कायमचा बंद होणार आहे। त्यामुळेच मी सांगतोय तुम्हाला की कुणाचा लाभ कायमचा बंद होणार आहे, त्यासाठीच मी अशी डायरेक्ट हेडलाईनच बनवलेली आहे। त्यानंतर बघा की जर घरामध्ये शासकीय नोकर असेल तर लाभ बंद होतो। काही लाभार्थी विचारत आहेत सर आमच्या घरामध्ये शासकीय नोकर रिटायर्ड आहेत चालेल का, तर नाही चालणार। रिटायर्ड जरी असेल तरी देखील लाभ बंद होतो, ही गोष्ट लक्षात घ्या। शासकीय नोकर काही ठिकाणी तर मी असं पाहिलं आहे बघा की भाऊ शासकीय नोकर आहे पण बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि सासऱ्याकडील त्यांचे डॉक्युमेंट जुडलेले आहेत, तर मग लाभ बंद व्हायला पाहिजे का, तर नाही व्हायला पाहिजे। कागदपत्रे अपलोड करून फेर तपासणीमध्ये लाभ चालू होऊ शकतो, बरोबर। पण जर शासकीय नोकर तुमच्याच कुटुंबात असेल तर मग मात्र होणार नाही। पुढे बघा, आणि हे जे काही मुद्दे असतात ना हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, अगदी सविस्तर आपल्या चॅनलवर तुम्हाला अशा माहिती मिळत असतात बघा। त्यानंतर बघा वयाची 65 वर्षे पूर्ण झाली असेल तर एक पण दिवस पुढे लाभ चालत नाही, ऑटोमॅटिक लाभ बंद होतो। काही लाभार्थ्यांनी बघा पूर्वी काय केलं होतं, आधार कार्ड फक्त अपलोड केले आणि त्याच्यावर खाडखोड केली आणि अपलोड केले, ते लाभ चालले, पण आता KYC लगेच तशी चूक जी आहे शासनाच्या लक्षात येते, त्यामुळे एक दिवस जरी जास्त झाला तरी लाभ ऑटोमॅटिक बंद होतो। बऱ्याचशा लाभार्थ्यांना काय वाटतं की आमचं कोणतंच कारण दाखवलेलं नाही तरी पण लाभ का बंद झाला, तर तुमचं 65 पेक्षा वय जर जास्त झालं असेल तर त्यामुळे पण लाभ बंद होतो। त्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट, काहींनी काय केलं बघा चुकीची कागदपत्रे दिली, त्यांना म्हटलं जोपर्यंत भेटेल तोपर्यंत पाहू आणि जेव्हा बंद पडेल तेव्हा बंद पडला तर पडला लाभ, अशा पद्धतीने पण काहींनी चुकीची कागदपत्रे दिली, त्यामुळे त्यांनाही लाभ मिळणार नाही। आता याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की काहींचा कागदपत्रा अभावी लाभ बंद झालेला आहे, चुकीचे कागदपत्रे नव्हते काही लाभार्थ्यांचे, तर त्यांचा लाभ चालू होईल का, तर उत्तर आहे होय। कधी, फेर तपासणीमध्ये त्यांना लाभ चालू होण्याची शक्यता दाट आहे, कारण मग त्या पात्र आहेत। पण जर चुकीचीच कागदपत्रे जर दिली असतील तर मग मात्र लाभ चालू होणार नाही आणि यामुळे प्रचंड लाभार्थ्यांचा लाभ बंद झालेला आहे, चुकीचे कागदपत्र सादर केलेली आहेत। त्यानंतर बघा आणखी महत्त्वाचे मुद्दे, 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर लाभ बंद होतो। पण आता शासनाच्या कसं लक्षात येणार हे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे की नाही म्हणून, तर शासनाने काय केलं KYC चालू केली आणि या KYC मध्ये जे आहे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे लाभार्थ्यांचं जे काही आधार कार्ड म्हणल्याच्या नंतर सर्व आपलं ते बँकेला लिंक असतं सर्व कळतं त्यांना, बरोबर। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा पण डेटा वापरला त्यांनी आणि ज्यांचा 2.5 लाखापेक्षा सर्व कुटुंबाचं मिळून, एका व्यक्तीचं नाही सर्व कुटुंबाचं मिळून जे आहे, आता एवढ्या महागाईमध्ये जे आहे 2.5 लाखाचं उत्पन्न हे काही तुटपुंज आहे, बरोबर। आणि असं असून देखील काही लाभार्थ्यांचे लाभ बंद झाले, पण त्यांच्या नियमामध्ये लिहिलं योजनेच्या 2.5 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तर लाभ बंद होतो, त्यामुळे त्यांनाही लाभ मिळणार नाही। पण आता याच्यामध्ये एक मुद्दा आणखी सर्वात महत्त्वाचा आता काही महिन्यापासून पुढे यायला आहे, तो म्हणजे ITR मुळे फॉर्म रद्द झालेला आहे तर आमचा कायमचा लाभ बंद होणार का,
तुर्तास तरी शासनाने कायमचाच लाभ बंद केलेला आहे. पण माझ्या मते याच्यामध्ये काय आहे की ज्यांचा मागच्या 5 वर्षापूर्वी किंवा 6 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी ITR होता, अशा लाडक्या बहिणीचा पण लाभ बंद झाला आहे. तर माझ्या मते ITRनं जर समजा त्यांना लाभच बंद करायचा असेल तर चालू वर्षाचाच ITR गृहीत धरून लाभ बंद करायला पाहिजे. पण तुर्तास तरी त्याच्यावर आणखी कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. सध्या ITRमुळे लाभ बंद होतो आहे. फेर तपासणीमुळे किंवा पुढे मंत्रिमंडळाची बैठक वगैरे होऊन त्याच्यावर काही निर्णय होतो का तर ते पाहणं उचित ठरेल. पण हे जे मुद्दे होते हे कोणी तुम्हाला एवढं सविस्तर सांगणार नाही. उत्पन्नाचं जर बघा इन्कम टॅक्सच्या डेटामध्ये सापडलं तर मग फॉर्म बंद होतो का, लाभ बंद होतो. 65 वर्षापेक्षा झालं वर तर लाभ बंद होणार. चुकीचे कागदपत्र जर दिले असतील जाणून बुजून तर लाभ बंद होतो. पण कोणी अस्पष्ट कागदपत्र जर अपलोड केले असतील तर त्यांचा तात्पुरता लाभ थांबतो, पुढे चालू होईल. 4 चाकी गाडी असेल आणि तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत डिटेक्ट झाली नाही तर गाडी आज ना उद्या ती डिटेक्ट होणारच आहे. जुना डेटा त्यांच्याकडे जो माहिती जाते त्यानुसार ते चेक करतात. पण आज ना उद्या जर का तुमच्याकडे गाडी असेल आणि डिटेक्ट झाली तर परत लाभ चालू होत नाही. तुम्ही काही पण करा. मग त्यानंतर घरामध्ये शासकीय नोकर असेल, काही ठिकाणी बघा शासकीय नोकर असून पण असे लाडक्या बहिणी कमेंट्समध्ये म्हणायचे की त्यांच्या घरी लाभ चालू आहे वगैरे वगैरे. तर अशा लाभार्थ्यांना नंतर त्यांचा सर्व लाभ वसूल केला जाऊ शकतो. ही बाब पण अत्यंत महत्त्वाची आहे. तुर्तास कोणत्या लाडक्या बहिणींना कायमचा लाभ बंद होणार तर याबद्दल अगदी स्पष्ट माहिती मुद्देसुद्ध पद्धतीने मांडलेली आहे. पण याच्यामध्ये फक्त ITRच्या लाडक्या बहिणींना कदाचित पुढे येणाऱ्या वेळेमध्ये सूट मिळण्याची शक्यता असू शकते. पण त्यावर पण अजून अधिकारिक कोणत्याही प्रकारच्या शासनाकडनं अपडेट आलेले नाही. पण आपण तो मुद्दा लावून ठेवणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाला कायमचा लाभ बंद होणार आहे याबद्दल अगदी स्पष्टपणे तुम्हाला मुद्दे क्लिअर केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा आज वितरण जवळपास थांबलेले आहे, त्यामुळे जर काही कोणत्याही प्रकारची अपडेट आली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला ती नक्की मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.